नमस्कार. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो किंवा बाहेर जातो जेवायला तेव्हा आपल्या सगळ्यांना जेवणाआधी सूप घ्यायला खूप आवडतं. सूप म्हणजे टोमॅटो सूप, मांचाव सूप, चायनीज थाय सूप, हे सगळे टाईपचे सूप आपल्याला आवडतात. हे झाली पाश्चात्य संस्कृती किंवा वेस्टर्न सूप. पण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सूप किंवा सार ह्याला खूप महत्त्व आहे. काही काही कुटुंब तर असे आहेत ज्यांच्याकडे सार ह्याच्याशिवाय किंवा कढी ह्याशिवाय जेवणच पूर्ण होत नाही. इथून पुढे काही दिवस मी तुम्हाला सार किंवा सूप आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचे दाखवणार आहे. तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कोणाकोणाच्या घरी रोज सार किंवा सूप हे प्यायला लागतं जेवणामध्ये. आमच्या जळगावला म्हणजे खानदेशात सूप किंवा सार हे तर इतकं कॉमन आहे. रोज लोक शेतातून थकून येतात, पटकन हेल्दी आणि थोडंसं असं लिक्विड काहीतरी जेवणात असावं म्हणून आमच्याकडे पालेभाज्यांचे सूप केले जाते. त्याला आमच्याकडे पाणी असं म्हणतात. म्हणजे मेथीचं पाणी, पालकाचं पाणी, शेपूचं पाणी, भेंडीचं सुद्धा केलं जातं. एवढंच नाही, ते इतकं हेल्दी असतं की बाळंतीण बाईला सुद्धा रोजच्या जेवणामध्ये भाकरी कुस्करून हे पाणी दिलं जातं. आणि आज आपण शिकणार आहोत बहुगुणी असे आमसूलचे सार. हे अगदी पटकन तयार होते 5 मिनिटात. खूप टेस्टी असतं आणि खूप हेल्दी, पित्तशामक आहे. आणि आमसूलचे गुण तर तुम्हाला काय सांगायचे. चला तर मग रेसिपी बघूयात आणि इन्ग्रेडियंट सुद्धा. आमसूलचे सार बनवण्याकरता आपल्याला लागणारे 3 ते 4 आमसूल. ओले आमसूल घ्यायचेत. हे मी फक्त एका करता सूप बनवते म्हणून ती 3 ते 4 घेतलेत. आपल्याकडे जर माणसं जास्त असेल तर त्याप्रमाणे आपण आमसूल वाढवावेत. हे आमसूल मी 3 ते 4 तास असे गरम पाण्यामध्ये भिजवून काढलेले आहेत. नंतर लागणार आहे आपल्याला फोडणी करता मिरची, हिंग, कढीपत्ता, गूळ, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. तर हे जे आमसूल आहेत आपण इथे पाण्यात टाकून छान चुरून घेऊयात. त्याचा सगळा कोळ काढून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे व्यवस्थित. असे चुरायचे. माझ्याच्यात बिया पण आहेत. मी ओले आमसूल मागवलेले होते कोकणातनं. तर ते छान असे मस्त चुरून घ्यायचे आणि त्याचा पूर्ण गर हे करून बाहेर काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी छान सगळे आमसूल असे बारीक चुरून घेतलेले आहेत बोटांनी चोळून. आणि आता आपण हे गाळून घेऊयात. तर त्या तोंडामध्ये ते आमसूलचे तुकडे काही चांगले लागत नाहीत, तर गाळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट असं पाणी झालेलं आहे पिंक कलरचं, कारण आपण ते गाळून घेतलं आणि त्यात आमसूलचे तुकडे नाही आहेत. आता आपण फोडणी देऊयात. ह्याच्याकरता मी एक पॅन इथे तापत ठेवलेला आहे, सॉसपॅन. त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा तूप टाकत आहे, जास्त नाही. फार नाही तर त्याच्यात पितांना ना सूप गळ्यात ठसका बसतो. तूप इथे तापत आले. त्याच्यामध्ये मी आता जिरे टाकत आहे. 2-3 कढीपत्त्याची पानं. मला मिरची जास्त आवडत नाही, फिकं खाते, त्यामुळे मी 1 मिरची ते तोडून टाकलेली आहे. छान त्याला आपण असं तडकू देऊयात मिरचीला. हिंग टाकूयात थोडासा चवीला. आणि आपले आमसूलचे जे आपण सार बनवले होते ते थोडंसं ढवळून घेऊयात आणि ते टाकूयात. ह्याच्यामध्ये नंतर पाणी देखील ॲड करायचं थोडंसं. चवीप्रमाणे गूळ टाकूयात. आपल्या आवडीनुसार. आपल्याला फार आंबट आवडत असेल तर कमी गूळ टाकायचा. नंतर मीठ आणि ह्याला उकळी येऊ देऊया. मी त्यात पाणी ॲड करते थोडंसं आणि उकळी येऊ देऊया. तुम्ही बघू शकता आपल्या आमसूलच्या साराला छान उकळी आलेली आहे. आणि मी गॅस बंद करते आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. मस्त आमसूलचं सार तयार झालेलं आहे. हे आपण नुसतं पिऊ शकता किंवा भातावरही घेऊ शकता. करून पहा आणि मला सांगा कसं झालं. थँक्यू.